हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. विशेषतः मराठी जो प्रेक्षक आहे, जो रसिक आहे, त्यांना मी लँडस्केपचं प्रात्यक्षिक दाखवत आहे. खरं म्हणजे लँडस्केप हा जो भाग आहे, तो आपला जो भारतीय निसर्ग जो आहे, तो निसर्ग खूप मोहवणारा आहे. छान झाडी, त्यानंतर पाण्याचा भाग किंवा प्राणी आहेत, शेतकरी आहे, अशा वेगवेगळ्या भागाने आपला जो नटलेला निसर्ग आहे त्याचा मोह मात्र आवरत नाही. हे रंग आपण जे घेतो आहे डिजिटल प्लॅटफॉर्मवर जरी घेत असलो तरी हे खूप नॅचरल ॲप्लिकेशन आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायला पाहिजे, कारण हे ॲप्लिकेशन तुम्हाला स्किप केल्यानंतर कळणारच नाही आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत मन लावून बघणं, त्याचं रंगलेपण कसं आहे, झाडांमध्ये शेड्स कशा घेतल्या आहेत किंवा फोरग्राऊंडला काय केलं आहे, झाडांमधले जे 2-3 टोन आहेत त्याचं ॲप्लिकेशन कसं आहे, याचं निरीक्षण करण्यासाठीच हा व्हिडिओ करण्याचा खटाटोप मी केला आहे. व्हिडिओ केवळ निसर्गचित्र, त्याची जी काही डेप्थ आहे, त्याचं जे रंग लावण्याची जी पद्धत आहे किंवा रंगांच्या टोनल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या कशा वापरल्या जातात किंवा निसर्गातले टोन आपण कसे शोधायचे, त्याचा अभ्यास इथं करणं फार गरजेचं असतं. पाण्यामधल्या शेड्स, झाडींमध्ये अनेक शेड्स असतात, शाडोमधल्या वेगवेगळ्या शेड्स असतात, अलीकडं दिसणारा जो गवताचा हिरवा भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे शेड्स आहेत. पाण्यावरचा जो हलकासा लाईट आहे तो करत करत पाण्याचा इफेक्ट कसा आणावा, हे सातत्यानं काम करून येणारा हा भाग आहे. खरं म्हणजे हे कौशल्य खूप वेळा पाण्याचं आउटलाईन करून, खूप वेळा पाण्याचे रंग, त्याचं ॲप्लिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने करून बघणं, हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे. लांब झाडीच्या मध्ये हलकासा दिसणारा रस्त्याचा भाग आहे किंवा झाडांमधली शाडो आहे, त्याच्यातल्या लाईट्स आहेत, त्याच्यातल्या शेड्स आहेत, त्यातले रंग आहेत. डेप्थ निसर्गचित्राला कशी यावी आणि त्याचा पर्स्पेक्टिव्ह, त्याच्यामधलं जे अंतर आहे ते दिसणं फार महत्त्वाचं आहे. निसर्गचित्राचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये एअर वाटली पाहिजे, कारण हवेचा जो आभास आहे तो ह्या निसर्गचित्राच्या रंगलेपणातून आणि त्या झाडांच्या खोलीतून किंवा निसर्गाचा जो अंतर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हवेचा भास निर्माण झाल्यासारखं वाटलं पाहिजे. हे निसर्गचित्राचं यश असतं. आणि आता आपण हे जे चित्र पाहत आहात त्याच्यावर आपण पाण्याचा जे काही इफेक्ट द्यायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यानंतर आता आपण गवताचा भाग रेखाटलेलाच आहे. पाण्यामध्ये खूप काम करावं लागतं, त्याचं रिफ्लेक्शन आहे. रिफ्लेक्शनचा भाग जर परफेक्ट नाही आला तर गोंधळ होऊ शकतो. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करून, वेगवेगळ्या शेड्स, निसर्गातले पाण्याच्या रंगांचं निरीक्षण, रिफ्लेक्शन हे नेहमी कसं असतं त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण एखाद्या तळ्याकाठी जर गेल्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळेला जर गेलो तर झाडे डार्क असतात, पण पाण्यातलं रिफ्लेक्शन हे लाईट असतं. नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला झाडं लाईट असतात तेव्हा रिफ्लेक्शन हे डार्क असतं, हे आपल्याला निरीक्षण केल्यानंतर कळेल.
त्यामुळं झाडे आपण जसे रंगवू त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला झाडाचं रिफ्लेक्शन किंवा त्याचा आभास हा आपल्याला निर्माण करावा लागतो. झाडं ही पारदर्शक असल्याची आपल्याला इथं खात्री होते, कारण जलरंगात रंगवल्यासारखं आपण इथं रंगलेपन करत आहोत. हे माध्यम जरी डिजिटल असलं तरी ब्रशेसच्या साह्याने म्हणा किंवा आपला जर सातत्याने निसर्गचित्राचा अभ्यास असेल तर आपल्याला हे शक्य होतं. निसर्गचित्र हा खूप आनंद देणारा विषय आहे. ते ज्या वेळेला पूर्णत्वाला येतं किंवा झाडांमधल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या वेळेला रेखाटायला लागतो आणि ते निसर्ग असा सुरेख दिसायला लागतो त्यावेळेला निश्चितच आनंद होतो. झाडांमधल्या फांद्या आहे, त्यातली शाडो आहे, झाडांमधला अंतरावर दिसणारा हलकासा हिरवा रंग, अलीकडे भासणारा हिरवा रंग, यामुळं झाडाला एक उत्तम डायमेन्शन येतं. कारण अंतरावरच्या झाडांची पानं आपल्याला निश्चितच दिसणार नाहीत. त्यामुळं त्याचा आभास निर्माण करणं हे चित्रकाराचं कौशल्य असतं. आणि झाडाचं अंतर दिसायला तिथं पानं रेखाटण्याची गरज नसते. या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता झाडाचं बुंद्याचं हलकंसं रिफ्लेक्शन आपण रेखाटलं तर आपल्याला तो पाण्याचा आभास व्हायला लागला. झाडांमधल्या फांद्या त्यासुद्धा आपण सजेस्ट केल्या आहेत. पाण्याचा जो हलका भाग आहे, आता इथं आपण एक फिगर रेखाटली की त्या बांधावरून निघाली आहे. त्याच्या शेजारी त्याच्या मागून गाय निघते आहे, त्याचंही आपण रंगलेपन केलं. हे अतिशय कॅची असा त्याला इफेक्ट आला की ती फिगर आणि तो प्राणी, ती गाय जेव्हा आपण तिथं रेखाटली त्यावेळेला त्या चित्राला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. बांधावरच्या रंगांचा जो डार्कनेस आहे, पाण्याच्या बदलाला पाण्याच्या वरचा जो हलकासा दिसणारा लाईट भाग आहे, आणि ती बाई त्या गायीबरोबर बऱ्याचशा अंतरावरून निघाली आहे आणि त्याच्या पलीकडेही झाडी आहेत, याचा जेव्हा आभास निर्माण होतो आणि एक शायनिंग निसर्गचित्रामध्ये आपल्याला जेव्हा दिसायला लागते त्याला ते उत्तम निसर्गचित्र रेखाटल्याचा आनंद आपल्याला नक्की मिळतो. अलीकडच्या झाडामध्ये लाईट्स आपण थोडेसे टाकले आहेत, काही झाडांमधल्या काही डीप टाकल्या आहेत. जिथं सजेस्टिव्ह डार्कनेस आपल्याला गरजेचा होता तो आपण तिथं रेखाटला आहे. एक उत्तम लँडस्केप होत आहे, कारण तो गवताचा भाग आपण जो सोडून दिला आहे पण तो गवताचा आभास निर्माण करतो. आणि अलीकडच्या झाडांमध्ये छोट्या छोट्या झाडांचे बुंदे आहेत किंवा छोट्या छोट्या अंतरावरून दिसणाऱ्या झाडांची खोडं आहेत, त्याचं रेखाटनसुद्धा या ठिकाणी खूप उत्तम असं दिसतं आहे. अलीकडच्या दिसणाऱ्या झाडावर आपण पानं रेखाटली तर ते झाड अलीकडचं वाटतं आहे, कारण त्या पानांच्यामुळं ते जवळ असल्याचा आभास होतो. इतका सुंदर इफेक्ट हे निसर्गचित्र रेखाटताना आल्याचा भास होतो. आणि अशी निसर्गचित्र आपण सातत्यानं देणार आहोत, कारण सातत्यानं आपण एखादं काम करत जातो त्यावेळेलाच आपल्याला या सगळ्या गोष्टींची आयडिया येते. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर इतक्या व्हरायटीने काम बघणार आहात. निसर्गचित्र आहेत, व्यक्तिचित्र आहेत, प्राण्यांची चित्र आहेत, त्यानंतर फिगरेटिव्ह ड्रॉइंग आहे, बिगिनर्ससाठी फिगरेटिव्ह कसं करावं त्याचे काही व्हिडिओज आहेत.
तर आपण ह्या सगळ्या व्हिडिओंचा अभ्यास करा. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा अभ्यास होईल, तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं, त्याला लाईक करणं, त्यावर कॉमेंट करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण मला अतिशय आनंद होईल की आपण जर माझ्या चॅनलवर कॉमेंट केल्या आणि काही सूचना केल्या तर तुम्हाला अतिशय उत्तम काम देण्याचं मी तुम्हाला वचन देत आहे आणि मी ते करेन. धन्यवाद.